नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेतच रहा, आनंदात रहा, प्रसन्न मुद्रेनं अभ्यास करा. आवश्यक तेवढाच मोबाईलचा वापर करा, पुस्तकाचा जास्त वापर करा आणि स्वयं अध्ययनाच्या माध्यमातूनच आता आपल्याला अभ्यास पूर्ण करायचा आहे. असो तर विद्यार्थी मित्रांनो, आपण धडा अभ्यासतोय 7वा अण्णाभाऊंची भेट. या पाठाचे लेखक आहेत विठ्ठल उमप. यांचा कालखंड आहे 1931 ते 2010, म्हणजे 10 वर्षापूर्वीच या विठ्ठल उमप या साहित्यिकांचं निर्माण झालं. विठ्ठल उमप हे नुसते साहित्यिक नाहीत, ते सुप्रसिद्ध लोकशाहीर आहेत, लोककलाकार आहेत. आपल्या महाराष्ट्रातल्या लोकसंस्कृतीतल्या ज्या ज्या कला आहेत त्या त्यांनी लोकांच्या समोर प्रदर्शित केलेल्या आहेत. व्यासपीठांवरती त्या कला दाखवलेल्या आहेत. लोकांच्या अंतरंगामध्ये त्या कला आजही रुजलेल्या आहेत. असा हा हाडाचा कलावंत सुद्धा हे लोकशाहीर विठ्ठल उमप आहेत. आणि इतकंच नाही, नुसते कलाकार नाहीत, तर एक सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून चांगलं काम करणारे सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत. आणि त्यांच्या मनावरती कोणाच्या विचारांचा पगडा आहे माहिती आहे? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा विठ्ठल उमप यांच्या मनावरती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जे आहेत त्या विचारांचे हे निष्ठावंत पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या विचारांचं आपल्या जीवनामध्ये अवलोकन करणारे आहेत. आपल्या महाराष्ट्रातली जी सांस्कृतिक परंपरा आहे, या सांस्कृतिक परंपरेची जी काही माहिती सांगणारी लोकगीतं आहेत, ती लोकगीतं 1000हून त्यांनी तयार केलीत. तसेच यांनी 10 चित्रपटामध्ये सुद्धा काम केले. आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या कला आहेत त्या कलापैकी शाहिरी पोवाडा, बहुरूपी, भारूड, भजन, गणगवळण जी तमाशामध्ये सुरुवातीला असते ती, कवणे, लावणी, तुंबडी, म्हणजे आपल्याकडे जो बहुरूप्याचा एक प्रकार आहे तो तुंबडी, बाजीराव नाना जरा तुंबडी भर देना असा हा. बोबडी आध्यात्मिक कला प्रकार आहे. धनगर गीते, नंदी बैल, महादेवाचे गुणगान सांगणारा महादेवाचा नंदी, हा नंदी बैल आपल्या गावोगाव फिरत येतो, हा नंदी बैल. त्यानंतर सकाळ सकाळी पहाटेपासून हातामध्ये कंदील घेऊन एका हातामध्ये टाळ वाजवत वासुदेव हरी करत म्हणत येतो तो वासुदेव. त्याचप्रमाणे आपण शाळा सुटल्यानंतर किंवा शाळेला येताना रस्त्यांमध्ये अवघड अवघड असे खेळ करणारे डोंबारी. त्यानंतर डोक्यावरती जे घेऊन जी कडक लक्ष्मी येते तो देवीचा पोतराज. असे अनेक आपल्या महाराष्ट्रातले अस्सल असे मराठमोळे लोककला प्रकार. तसेच एक सुंदर अशी कव्वाली, हा सुद्धा एक प्रकार. तसेच गझल गायन, गायनातला एक प्रकार आहे. सुंदर अशी शांत अर्थपूर्ण रचना असलेली गझल गायकी, असा हा गायनातला एक प्रकार म्हणजे गझल गायन. या गझल गायकीचं सुद्धा यांचं अंग होतं. अशा या लोककलेच्या सर्वच प्रकारामध्ये त्यांनी अगदी लीलया संचार केला. लीलया म्हणजे अगदी सहजपणे संचार केला. त्यांनी कोणकोणती पुस्तकं लिहिलीत माहिती आहे? तर त्यांचं स्वतःचं एक आत्मचरित्र, फू बाई फू, हे आत्मचरित्र त्यांचं प्रसिद्ध आहे. म्हणजे सगळ्या प्रकाराची त्यांनी किती कला प्रकारामध्ये सहभाग घेतला आणि किती महाराष्ट्रात लोककला प्रकार व्यासपीठाच्या माध्यमातून लोकांच्या नजरेसमोर आणले. ते फूबाई फू हे आत्मचरित्र त्यांचं प्रसिद्ध आहे. तसेच अबक दुबक तिबक, आता तुम्ही खेळताना काहीतरी विटी दांडूच्या खेळामध्ये वगैरे आपण कचनं हा प्रकार आहे, त्यावेळेला आपण अबक दुबक तिबक असे प्रकार मोजतो. तर अबक दुबक तिबक, अरे संसार संसार, खंडोबाचं लगीन, जांभूळ आख्यान, दार उघड बया दार उघड, या त्यांच्या कलाकृती आहेत. त्यांनी अनेक कार्यक्रम या माध्यमातून केलेले आहेत. तसेच उमाळा हा त्यांचा गझल संग्रह सुद्धा, अनेक गझलांचा संग्रह त्या पुस्तकामध्ये ज्या केलेला आहे त्याचं नाव उमाळा, हा गझल संग्रह इत्यादी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 1983 साली आयर्लंड या ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय लोकनृत्य स्पर्धेमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व करून देशाला त्यावेळेला जगामध्ये लोकनृत्यामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवून देणारे हे आपले लेखक शाहीर विठ्ठल उमप आहेत. इतकी उत्तुंग उदात्त कामगिरी बघून त्यांना 1996 साली महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार मिळाला. तसेच 2001 साली दलित मित्र पुरस्कार, या पुरस्कारानं सुद्धा आपल्या लेखकांना विठ्ठल उमप यांना सन्मानित करण्यात आलेले आहेत. हे दोनच नाहीत, असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. असे हे हरहुन्नरी कलावंत आणि साहित्यिक आपल्याला लाभलेले आहेत विठ्ठल उमप. आता त्यांनी आपल्या या पाठामध्ये कोणाविषयी माहिती दिलेली आहे?
याची माहिती आपण थोडक्यात बघू. तर प्रस्तुत पाठामध्ये शाहीर विठ्ठल उमप यांनी प्रसिद्ध कथाकार, प्रसिद्ध कादंबरीकार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, एक उत्तुंग असे व्यक्तिमत्व आहे, एक अचाट बुद्धिमत्ता, प्रतिभावंत शक्ती असलेलं असं हे व्यक्तिमत्व, हे दूरचे नव्हेत, आपल्या वाळवा तालुक्याचे, आपल्याच या हायवेच्या पलीकडं वाटेगाव नावाचं गाव आहे, त्या आपल्या वाळवा तालुक्यातले वाटेगाव गावचे हे लोकशाहीर कादंबरीकार अण्णाभाऊ साठे यांचं व्यक्तिचरित्र त्यांनी या पाठामध्ये रेखाटलेलं आहे. अण्णाभाऊ साठे 1 दिवस ते 1.5 दिवसच शाळेत गेलेत, पण त्यांच्या जवळजवळ 35 मोठ्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत, अनेक कथा आहेत, तसेच अनेक त्यांनी तमाशासारखे लोकनाट्यासाठी प्रचंड असं विपुल लेखन सुद्धा केलेलं आहे. त्यांची माझी मैना गावाकडं राहिली ही जी लावणी आहे अत्यंत सुंदर गाजली. आज ही लोकांच्या मनामध्ये, अंतरंगामध्ये ती लावणी आज ही रुजून बसलेली आहे. ज्या वेळेला तत्कालीन कालखंडामध्ये आपल्या महाराष्ट्रातून मुंबईला वेगळी करायचा प्रयत्न चाललेला होता, तेव्हा त्यासाठी एक मोठी चळवळ उभारलेली होती. त्या चळवळीमध्ये हिरिरीने सहभाग घेतलेले हे अण्णाभाऊ साठे, त्यांनी आपल्या लोकशाहिरीच्या माध्यमातून ही मुंबईवर आधारित ही लावणी लिहिली. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होते काहिली. बघूया या लावणीची एक आपल्याच या लेखकाने विठ्ठल उमपांनी कादंबरीकार अण्णाभाऊ साठे, प्रचंड लेखन करणारे अण्णाभाऊ साठे एक झंझावाती व्यक्तिमत्व होतं. झंझावाती म्हणजे स्वातंत्र्य संग्रामामध्ये सुद्धा मुंबई महाराष्ट्रात झालीच पाहिजे, मुंबईची चळवळ जी सुरू होती त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेणारे एक लढवय्ये होते, एक झंझावादी, लोकांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून एक चांगली प्रेरणा मिळवून देणारे असे हे साहित्यिक, एक उत्तुंग झंझावाती प्रखर व्यक्तिमत्व होतं. सुखवस्तू जीवन जगणे शक्य असून सुद्धा त्यांनी दीन दुबळ्यांच्या जगातच कायम वास्तव्य केलं. आता साहित्यिक म्हणलं की ऐषारामी गाडी, बंगला, टेबल, टॅम्प वगैरे वगैरे, घरामध्ये AC रूम, सगळं साहित्य, पण यांना काही नाही. हे कधीही त्यांनी बंगल्याचा हट्ट धरला नाही, चांगल्या घराचा हट्ट धरला नाही. एका मुंबईमध्ये घाटकोपरमधल्या चिराग नगर या चाळीमध्ये राहणारे एका छोट्याशा खोलीमध्ये हे व्यक्तिमत्व पडेल ती कामं करून, रोजगारी करून जगणारं कुटुंब, दुकानामध्ये काम करत असताना दुकानावरचे रस्त्याचे मुंबईतले बोर्ड वाचन करून लेखन करायला शिकलेले हे अण्णाभाऊ साठे यांनी दीनदुबळ्यांच्या जगात कायम वास्तव्य केलं आणि त्या जगाचे प्रखर वास्तव त्यांनी आपल्या साहित्यातून मांडलं. जगामध्ये जे काही विदारक दृश्य आहे, जे दारिद्र्याने गांजलेले आहेत, त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी त्यांनी साहित्यातून आपल्यापुढे त्यांच्या व्यथा मांडल्या. त्यांच्या मनातील गोरगरिबांच्या विषयी व्यापक सहानुभूतीचा आणि उगवत्या कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या वृत्तीचा परिचय या पाठातून आपल्याला देतो. उगवत्या कलाकारांना म्हणजे ज्याच्या अंगामध्ये कला आहे परंतु त्यांना व्यासपीठ मिळालं नाही, त्या चांगल्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देऊन अनेक नवीन कलाकार घडवण्याचं काम या अण्णाभाऊ साठेंनी केलं. त्यांच्याच वृत्तीचा परिचय या पाठातून आपल्याला विठ्ठल उमप यांनी करून दिलेले आहे. आणि हा जो पाठ आहे तो आपल्या पाठाचे लेखक विठ्ठल उमप यांचं जे आत्मचरित्र आहे फू बाय फू, या आत्मचरित्रातून हा पाठाचा लेख आपला घेण्यात आलेला आहे. असे हे 2 दिग्गज, अत्यंत प्रतिभाशक्ती, महाराष्ट्रातले अग्रनामांकित असे साहित्यिक विठ्ठल उमप आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, या 2 दिग्गजांची माहिती असणारा हा धडा आपण अभ्यासतोय. एक प्रसंग जीवनातला त्यांच्या अभ्यासतोय. तर आता आपण प्रत्यक्ष आपला 8वीच्या मराठी पुस्तकातील धडा 7वा अण्णाभाऊंची भेट या धड्याचं प्रत्यक्ष आपण स्पष्टीकरणात्मक अध्ययन करूया.